नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार आणि स्वागत आहे माझ्या किचनमध्ये. आज मी तुम्हाला दाखवणार आहे विदर्भातील पंक्तीत बनवली जाणारी खास आलू वांग्याची तर्रीवाली भाजी. ही भाजी अगदी साध्या साहित्यात बनते, पण तिचा मसालेदार स्वाद, पंक्तीतली चव घर बसल्या अनुभवायला मिळतो. चला तर मग लगेच सुरुवात करूया. या भाजीचे वैशिष्ट्य म्हणजे वांग्याच्या फोडी बघा. तुम्हाला शिजल्या तर पाहिजे, पण गल झाल्या नाही पाहिजे. चला रेसिपीला लगेच सुरुवात करू. यासाठी मी एक मोठा आलू आणि 2 वांगे घेतले मीडियम साईजचे. कापून घ्यायचे अशा प्रकारे आणि पाण्यामध्ये ठेवायचे. यासाठी वाटण बनवून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात 1 कांदा, 1 मोठा चमचा खोबरं, 5-6 लसणाच्या कळ्या आणि थोडंसं अद्रक, अर्धा चमचा तीळ याचे पेस्ट करून घ्यायचे. 2 चमचे पाणी मी यामध्ये घातले. ही पंक्तीतली भाजी आहे, त्यातल्या त्यात विदर्भातली, त्यामुळे ओघाने तेल जास्त आले. मी घरगुती असल्यामुळे 1 पळी तेल घातले. तुम्ही जास्त पण घालू शकता. मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि जे वाटण केले होते ते घालायचं. ऑथेंटिक चवीसाठी तुम्ही तेल जास्त घालू शकता बरं. मसाला मीडियम गॅसवर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परता. मीडियम गॅसवर मसाला परतायला 5 मिनटे सहज लागतात. आता यामध्ये चिमूटभर हळद घालून घेऊ, हिंग घालून घेऊ. तेल सुटेपर्यंत मसाला परतवा. बघा, मसाल्याला तेल सुटले आहे. असा मसाला भाजला गेला की तर्री छान सुटते. मग तेल कमी घातले तरी. आता यामध्ये 1 टोमॅटो घालू. टोमॅटो पण परतून घ्यायचा. टोमॅटो शिजण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात पाणी घाला आणि ते पाणी यामध्ये घाला, म्हणजे आपले वाटण वाया जाणार नाही. टोमॅटो चांगले शिजवून घ्यायचे. मी डिस्क्रिप्शन पण देते तुम्हाला. डिस्क्रिप्शन चेक करा, लाईक, शेअर, कमेंट करा. झाकण ठेवून शिजवून घेऊ आपण टमाटे. यानुसार विदर्भातली भाजी म्हणजे तिखट आली, यासाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घाला. हळद, धने जिरे पूड, सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि शिजवून घ्यायचे. तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता यामध्ये पहिले आलू घालायचे. आलू शिजायला वेळ लागतो, त्यासाठी म्हणून आलू पहिले घालायचे. हीच एक ट्रिक असते, ज्यामुळे आपण जर आलू वांगे बरोबर घातले तर वांगे गल होऊन जातील. झाकण झाकून शिजवून घेऊ. आता आपण यामध्ये वांगे घालून घेऊ. सगळ्या वांग्याच्या फोडी घालून घ्यायच्या. वांगे घातल्यानंतर मिक्स करून घ्या. 1 वेळा हलवून घ्या. आणि झाकणावर पाणी ठेवून झाकण ठेवा आणि झाकणावर गरम पाणी करायला ठेवा. पाणी गरम झाल्यावर हे पाणी भाजीत घालायचे. पाणी गरमच घालायचे. ही आमची जुनी पद्धत. यामुळे भाजीत जास्तीत जास्त पाणी जात नाही. जेवढी पाहिजे तेवढं ताटलीवर पाणी असते, तेवढंच पाणी पडते. भाजी शिजल्यानंतर थोडे थोडे पाणी घालायचे. आता यामध्ये गरम मसाला, गुळाचा खडा, मीठ शेवटी घालायचे आणि आमचूर पावडर. मित्रांनो, तयार झाली विदर्भातली खास पंक्तीतली आलू वांग्याची तर्रीदार भाजी.
तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. अशाच चविष्ट रेसिपीसाठी माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तुम्हाला अशाच पारंपरिक रेसिपी बघायला आवडत असेल तर मला कमेंट जरूर करा. मी तुमच्यासाठी सदैव तयार आहे. मी तुम्हाला अशाच प्रकारच्या रेसिपी दाखवणार आहे. धन्यवाद.